आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिक्षक भरती घोटाळ्यात नागपूरच्या सदर पोलिसांनी आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या। रवींद्र सलामे असं अटक करण्यात आलेल्या या शिक्षणाधिकाऱ्याचं नाव आहे। रवींद्र सलामेला 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। कोल्हापूरच्या पट्टणकुडोलीतील स्मशानभूमीत अज्ञात भोंदूबाबाकडून अघोरी प्रकार करण्याचे प्रमाण वाढले। मनसे कार्यकर्त्यांकडून लोकांना भीती घालवण्यासाठी ठेवलेल्या लिंबाचं सरबत पिऊन भोंदूगिरीचा केला निषेध। राज्यात 24 तास वाळू वाहतुकीला मुभा। घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। घरपोच वाळू पुरवठ्याबाबत लवकरच धोरण जाहीर होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। व्यावसायिक व्यतिरिक्त इतर कारणांसाठी व्यक्तींनी घेतलेल्या कर्जाचं अन्य बँकांकडे हस्तांतरण करताना कोणतेही शुल्क आकारू नये। रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश। रिझर्व्ह बँकेकडून नवी मार्गदर्शक तत्त्व जारी। राज्यातील ई चलान रद्द होईपर्यंत संप सुरूच राहणार। चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात येत असलेले ई चलान रद्द करण्याच्या मागणीसाठी माल वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप। 2 जुलैपासून सुरू झालेल्या संपावर अद्याप तोडगा नाही। 11वीसाठी राज्यात एकूण 3,57,619 विद्यार्थ्यांचे प्रवेश। कॅप अंतर्गत 2,85,298 प्रवेश। प्रवेश अर्जाचा भाग 1-7 जुलैपर्यंत। मुंबई पालिकेत बहुतांश शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश। हे आदेश मागे घेण्याची प्रहारची पत्राद्वारे सरकारकडे मागणी। निवडणूक जनगणनेचं काम शिक्षकांसाठी बंधनकारक असेल। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडून स्पष्ट। शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी। शिक्षक संघटनांची मागणी। महाराष्ट्रात लवकरच लग्नापूर्वी थॅलेसेमिया चाचणी अनिवार्य करणार। थॅलेसेमिया चाचणीमुळे रक्तविकाराचे उच्चाटन होण्यास मदत होणार। मंत्री मेघना बोर्डीकरांकडून निर्णय जाहीर। राज्यात सद्यस्थितीत 12,860 रुग्ण बाधित।